दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर आज अचानक घडलेल्या घटनेमुळे वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती। एकाच लेनमध्ये मागोमाग येणाऱ्या अनेक वाहनांची एकमेकावर धडक झाल्याची माहिती समोर आली आहे। ही घटना सकाळच्या सुमारास घडली। प्रवाशांची वर्दळ त्यावेळेस जास्त होती। या घटनेमागचं महत्त्वाचं कारण असं सांगण्यात येत आहे, धुक्यामुळे संपूर्ण रस्ता झाकून गेला होता, त्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पण खरी कारणे काय आहेत, चला तर सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार एका वाहनाने अचानक ब्रेक घेतल्याने मागून येणाऱ्या गाड्या वेळेत थांबू शकल्या नाहीत। या अपघातामध्ये काही कार आणि SUV कारचं नुकसान झालं आहे, मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, हायवे प्रशासन त्वरित घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्यास सुरुवात केली। या अपघातामध्ये क्षतिग्रस्त वाहनांना वाहतूक पोलिसांनी आणि हायवे एक्सप्रेस पोलिसांनी वेळीच बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले, त्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। या अपघाताची संभाव्य कारण काही वाहनधारकांकडून सांगण्यात येत आहेत। धुके, वेगावर नियंत्रण नसणं आणि सुरक्षित अंतर न ठेवून गाड्या चालवणं ही कारणं प्रामुख्याने समोर येताना दिसत आहेत आणि या होणाऱ्या अपघाताला कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे। या घडलेल्या घटनेची सविस्तर चौकशी सुरू असून खरी कारण तपासानंतर समोर येणार आहेत। या घटनेनंतर प्रवाशांना काही वेळेस वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। तत्परता दाखवत वाहतूक पोलिसांनी वेळीच वाहतूक सुरळीत केली, त्यामुळे प्रवास जास्त वेळ ताटकळत थांबावं लागलं नाही। वाहतूक पोलीस प्रशासनाकडून वाहन चालकांना वेग मर्यादा पाळण्याचा आणि सुरक्षित अंतर ठेवून वाहन चालवण्याचं आवाहन करण्यात येत आहे। महामार्गावरचा प्रवास जलद असला तरी सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे, असं प्रशासनाकडून वारंवार स्पष्ट करण्यात आलं आहे। वेग मर्यादा बाळगा, दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून गाड्या चालवा, असं वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांना वारंवार आवाहन करण्यात येत आहे। दिल्ली मुंबई एक्सप्रेसवरील सुरक्षेबाबत तुमचे काय मत आहे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तसेच NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सोशल मीडियाच्या सर्व हँडल्सना आताच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील।